पूजिता विश्वगुरु महात्मा बसवण्णा योगी संत शिरोमणी मंडप माऊली लिंगैक्य परमपूज्य चंद्रबसव पट्टदेवरू परमपूज्य डॉक्टर वसुली पट्टदेवरू महास्वामीजी परमपूज्य गुरुबसव महास्वामी आजच्या गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी यांचे श्री अनंत प्रणिपात करतो। उपस्थित तुम्हा सर्व शरण आणि शरणींना पुन्हा एकदा शरणू शरणा। आज गुरुपौर्णिमा आहे, पण जो खरा शिष्य आहे त्याच्यासाठी प्रत्येक दिवसच पौर्णिमा आहे। पण आज विशेष असा आहे की लिंगायत नावाच्या धर्मामध्ये गुरु नावाचे एक वेगळं तत्व आहे। धर्म खूप आहेत जगात, लिंगायत तसा एक वेगळा धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये विशेष महत्व जर कशाला असेल तर ते गुरुला। जसं ब्रह्मांडातले सगळे ग्रह बुध गुरु नेपच्यून युरेनियस प्लुटो सगळे ग्रह ब्रह्मांडातले सूर्याचे घटक आहेत, डिपेंड अपॉन सन। पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते। पृथ्वी चंद्रालाही सोबत घेते पण सूर्याभोवती फिरते। जसे ब्रह्मांडातले सगळे ग्रह सूर्य कुलाचे घटक आहेत, तसे लिंगायत धर्मातले सगळे तत्व हे गुरुकुलाचे घटक आहेत। कारण लिंग कोण दिला आम्हाला? कोण दिले? बाजारातून विकत आणलं वय? कोण दिले? गुरुने। हे जंगम आहे, हेच खरं जंगम आहे, ओरिजिनल आहे, डुप्लिकेट आहे, हे कोण सांगितले आपल्याला? गुरुनं। तीर्थ कोण? मंत्र कोण? भस्म देखील आणलो आपण कोणाच्या हाताला लावता आधी? म्हणजे लिंगायत धर्मामध्ये आपलं सगळं लौकिक आणि पारलौकिक जीवन हे सगळं गुरुवर अवलंबून आहे। आणि विशेष म्हणजे गुरुचा मठ हे सगळं काम महत्वाचं आहे। मठात आता गाडी सर्व्हिसिंगला येते का नाही आपली? उगाच तसंच ताणल्यावर ऍक्सिडेंट होते। ब्रेक कवा फेल होईल, नट कवा ढिलं होईल, टायर कवा फुटेल सांगता येणार। 50 लाखाची गाडी राहील तर बी अवघड होते धंदा। तसं माणसाच्या आत्म्याला, मनाला, बुद्धीला, चित्ताला सर्व्हिसिंग करणारं सेंटर म्हणजे गुरुचा मठ आहे। सर्व्हिसिंग सेंटर आमचं आणि इथल्यावणी सर्व्हिसिंग कुठे बी होईना। शिष्याच्या खिशात डोकावणारे गुरु लये, पण शिष्याच्या अंतरंगात डोकावणाऱ्या गुरुचं नाव डॉक्टर बसवलिंग पट्टदेव। शिष्याच्या अंतःकरणात डोकावणारे गुरु। आणि म्हणून इथे विचार मिळतोय आपल्याला। एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो कारण वेळ खूप झालाय। एकदा एका राजाकडे मोठा हत्ती होता। हत्ती अचानक लढाई सुरू केलं। मोठ्या युद्धामध्ये जिंकलेला हत्ती होता। सगळ्या राज्याचा विश्वास त्या हत्तीवर होता। हत्ती व्हिक्टोरियस होता, हत्ती ग्लोरियस होता। हत्ती घेऊन गेलं की जिंकत आहे राजा असं सगळ्यांना वाटायचं। अचानक ते हत्ती लंगडला आलं। सगळ्या डॉक्टरला दाखविले, सगळे वैद्य केले, पण हत्ती काही नीटच होईना। अस्का लंगुडलाले। राज्याला चिंता पडली। तेवढ्यात त्या राज्यात एकदा तथागत बुद्ध आले। बुद्धाला विनंती केली राजानं, म्हणलं तथागत, अहो माझा हत्ती लंगडून आलाय, लय ताकदवान आहे, लय बलशाली आहे, चिलवंत आहे, दीक्षिवंत आहे, लिंगवंत आहे। माझा हत्ती लय खानदानी हत्ती आहे। लंगुडलाले, अचानक लंगुडलाले। सुधारणा झाले त्याला काय बी, पोरा ऐकून झाल्या, सुना येण्यावर बघणा झाल्या। लंगुडलाले हत्ती आमचा। राजकारणात मी मागे चाललो, कोणाच्या बी घरात घुसला लाव, कोणाच्या बी मागे चाललाव, नको ते फोटो घरात लावला लाव आणि कोणाला बी महाराज म्हणला लाव। लंगुडलाले आमचं हत्ती, कसं करावं म्हणून राजानं बुद्धाला विचारलं। बुद्ध म्हणले आधी हत्तीला बघावं लागेल, आणि तुझा हत्ती बाहेर। हत्तीला आणलं मैदानात
आणि हत्ती चालला लंगडत लंगडत. बुद्धानं बघितलं लांबच्या लांब हत्ती निघाला. थोड्या वेळानं बुद्धानं म्हणलं, राजा तुझ्या समस्येचं समाधान आहे, माझ्याकडे काळजी करू नको. आणि मग काय केलं? काय औषध दिले, मंत्र मारले, छाछू फाफू लिंबू मंत्रून दे, हे मंत्रून दे, असले मंत्रून देणारे माणसं महाराज राहणार, पाकिट पिल्या राहतात त्याला. हे असले महाराज राहणार. बरं छाछू करणाऱ्या महाराजाच्या नादी लागलो तर सत्यानाश होतंय. आपण डोसक्याला अभिमंत्रित करणारा आणि आपल्याला चिरंजीव विचार करणारा हाच गुरु आपला सद्गुरू आहे. बुद्धानं म्हणलं, मी तुझा 100% हत्ती नीट करतो, फक्त काय करा म्हणलं, त्या माहुताला बाजूला सरकिवलं. ते हत्तीचं माहुत राहते का चालवणार? बुद्धानं म्हणलं, हे माहुत तर कर बाजूला हो. आता मी घेऊन जातो हत्तीला. बुद्ध पुढे पुढे निघाले. बलशाली लंगडणारा हत्ती 4 पाऊलच लंगडला आणि पुन्हा नीट नीट चलत चलत एकदम राईट चल. लोक म्हणले, काय केलं असेल बाबा बुद्धानं, अचानक एवढं हत्ती कसं राईट झालं? औषध नाही, काय नाही. 12, 15, 20 वर्ष, 50, 100, 200 वर्ष बसवण्णा मनमत स्वामी गेल्यापासून लंगोट लागतं. हे असं का केलं हत्तीला? काय दिलं? कुठलं औषध? राजानं विचारलं, तथागत कोण्या औषधानं हत्ती नीट झाला? बुद्ध म्हणले, राजा समस्या हत्तीत नव्हती, समस्या हत्तीच्या माहुताच्या मागे चालला होता. ते माहुतच लंगड लागतं म्हणून हत्ती लंगड लागतं. मी माहुत बदललो, हत्ती बरोबर झालं. आजच्या लिंगायत समाजाला खऱ्या दिशेने घेऊन जाणारा खरा या बलशाली समाजरूपी गजराजाचा माहुत कोण असेल तर त्याचं नाव हिरेमठ संस्थान फालकी आहे. आपण त्याच्या मागे चाललं पाहिजे. आणि म्हणून गुरुगुरु वगैरे ही परंपरा नाही. आता मनाला जे लोकशाही आहे भारतात, मनानं ज्याला वाटलं तो माझा गुरु. आणि आमच्या परंपरेनं सांगितलं, मला गुरु बसवण्णा, तुला गुरु बसवण्णा, आपल्या सगळ्याला गुरु बसवण्णा, जगाला गुरु बसवण्णा आणि जगद्गुरूंचा बी गुरु बसवण्णा, सगळ्याचाच गुरु बसवण्णा. त्या विश्वगुरु महात्मा बसवण्णांच्या चरण कमलावरती गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कोटी कोटी दंडवत घालतो. आणि मोठे आप्पा नसले तर काय झालं, हेच आमची मोठे आप्पा आहेत, लक्षात घ्या. कारण मनमत स्वामीनं म्हणले, गुरु न म्हणावा मानव ऐसा वेदांतीचा भाव. आम्ही गुरु व्यक्ती नाही, तत्व म्हणून स्वीकारतो. त्या तत्वाला कोटी कोटी प्रणाम. शरणू शरणार्थी.